जीवाचा एक धर्म आहे, प्रत्येकाचा एक धर्म आहे। काय झालं, एक साधू महात्मा नदीवर साधना करत होते, स्नान करत होते। आता ते स्नान करत असताना काय झालं, एक विंचू पाण्यातून वाहत जात होता आणि तो विंचू पाण्यातून वाहत जात असताना काय झालं, तो साधू महात्म्याला विंचू दिसला आणि त्या साधू महात्म्याचं अंतःकरण द्रवीभूत झालं। त्यांनी विचार केला, अरे हा विंचू पाण्यात वाहून जातोय आणि हा विंचू जर पाण्यात वाहून जात असेल, या विंचवाला जर मी आता वाचवलं नाही तर हा विंचू मरून जाईल, काय करावं। त्या ठिकाणी त्या साधू महात्म्याने काय केलं, त्या विंचवाच्या खाली ओंझळ केली, त्याला पाण्याच्या बाहेर काढलं आणि पाण्याच्या बाहेर काढून त्याला बाहेर टाकायला लागलेत। तेवढ्यात त्या विंचवाला इतका आनंद झाला, त्याला वाटलं साधू बुवा मला तुम्ही पाण्याच्या बाहेर काढलं। लगेच त्या विंचवाने त्यांच्या पाया लागल्यात। बरोबर, काय झालं असेल, काय झालं असेल, त्या साधू महात्म्यांनी जसं त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर काढलं तसेच त्या विंचवानी काय केलं, त्या साधू महात्म्याला नागी मारली, दंश केला, डंक मारला। त्या साधू महात्म्याच्या हातावर जसा डंक मारलात ना, साधू महात्म्यांच्या हातामध्ये वेदना झाल्यात, त्रास व्हायला लागलात, हात झटकला, तो विंचू पुन्हा पाण्यात वाहून जायला लागलात। विंचू पुन्हा वाहताना पाहिल्यानंतर साधू महात्मा स्वतःच्या वेदना विसरलेत आणि पुन्हा त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर काढायला लागलीत। पुन्हा जसं त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर काढलं तेच प्रोसेस पुन्हा झाली। त्या विंचवाने पुन्हा त्या साधू महात्म्याला नागी मारलीत, पुन्हा वेदना झाल्यात, पुन्हा विंचू पाण्यात पडलात। तिसऱ्याने ज्या वेळेला उचलायला गेलेत ना, तेवढ्यात काही नदी काठावर उभे असलेले लोक त्याच्यासोबत बोलायला लागलेत, साधू महाराज अरे एवढाच तुम्हाला परमार्थ करायचा, एवढाच तुम्हाला जर जीवावर प्रेम उदारता येत ना, तर बाहेरच्या जनमानसाची करा, त्या विंचवाच्या कशाला नादाला लागलाय, काय करताय का तुम्ही पाण्यात। साधू महात्मा म्हटलेत, अरे मी त्या विंचवाला वाचवतोय ना, त्या विंचवाला वाचवतोय। ते म्हटले, तुम्ही त्या विंचवाला वाचवताय साधू महाराज, हे सत्य आहे। अरे पण तुम्ही वाचवण्याचा फायदा काय, तुम्हाला तो दंश मारतोय ना, डंक मारतोय ना, डंक मारतोय ना। साधू महात्मा म्हटलेत, बरोबर आहे ना, तो डंक मारतोय म्हणूनच तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय ना। हे म्हणत गळे यायचा वरचा मजला, काही खरं नाही वाटते, आपण काय बोलतोय, साधुवा काय बोलतायत। अरे म्हटले तो दंश मारतोय, डंक मारतोय, तुम्हाला वेदना होत आहेत, तुम्ही कशाला वाचवतायत त्यांना। साधू महात्मे म्हटलेत, मला त्या विंचवानं शिकवलं त्याला वाचवायचं। का वाचवायचं शिकवलं। साधू महात्मा म्हटलेत, एवढासा विंचू आहे, थोडा आवाज कमी करा, तो एवढासा विंचू आहे, एवढा मोठा आदर्श तुम्हाला त्या ठिकाणी देतोय, मला आपल्याला दाखवतोय, मग मी का, तुम्ही नका करू, एवढा आदर्श मला देतोय, मग मी का त्याचा आदर्श घेऊन येत, कुठला आदर्श। साधू महात्मे म्हटलेत, मी तर पहिल्यानंच त्या विंचवाला वाचवणं सोडलं असतं, विंचवाला वाचवणं सोडलं असतं, पण त्या विंचवाने माझ्या धर्माची आठवण मला करून दिलीत। म्हटलं कुठला धर्म, तर साधू महात्मा म्हटले, मला सांगा, म्हटले त्या विंचवाचा धर्म काय आहे, विंचवाचा धर्म काय आहे, तर बोला ना। विंचवाचा धर्म आहे नागी मारणे, विंचवाचा धर्म आहे नागी मारणे। अरे एवढ्याशा विंचवाचा नागी मारणे हा जर धर्म असेल, मग एवढासा विंचू जर त्याचा नागी मारायचा धर्म सोडत नसेल, मी त्याला वाचवायला लागलो, त्याला मरणापासून दूर करतोय, तरी सुद्धा तो त्याच्या धर्माचं पालन करतोय आणि मला दंश करतोय, मग एवढासा विंचू जर त्याच्या धर्माचं पालन करत असेल, तर मी माझा त्याला वाचवण्याचा धर्म का म्हणून सोडायचा, माझा वाचवण्याचा धर्म आहे ना त्याला। मग तो एवढासा विंचू त्याचा धर्म सोडत नसेल, तर मला असं वाटतं मी सुद्धा माझा धर्म सोडू नये। कधी कधी वाईट लोक त्यांचा वाईटपणा सोडत नसतील ना, तर चांगल्या लोकांनी चांगलेपणा सुद्धा सोडू नयेत, चांगलेपणा सोडू नये। एखाद्या लोकांचा संकल्प असेल, मरीन पण मंदिरात जाणार नाही, मरेल पण भागवतात जाणार नाही, वर्गणी तर देणारच नाही, त्या लोकांचा जर संकल्प असेल ना, मला वाटते ज्यांची वृत्ती खऱ्या अर्थाने पारमार्थिक आहे त्यांनी पुढे यावं, नाही देत काय, मी द्यायला तयार आहेत, मी परमार्थ वाढवायला तयार आहेत। मला वाटते वाईट लोक वाईटपणा सोडत नाहीत, चांगल्या लोकांनी चांगलेपणा सोडू नयेत, त्यांनी चांगल्यापणाचा त्या ठिकाणी वाव द्यायचा, परमार्थ करत राहायचा, परमार्थ करत राहायचा। हा परमार्थ करता करता, भगवत भक्ती करता करता तुम्ही दिवस घालवत राहा, हे लोक खऱ्या अर्थाने निर्मळ होतील कधीतरी। तुम्हाला तर मी एक जाता जाता विनंती करेल, कारण झालं आज हे यानंतरचं दुपारचं फक्त एक शेवटचं पुष्प असेल का माझं, पण मी जाता जाता तुम्हाला एक विनंती करेल, आईंनोत बहिणींनोत काल मी हरिपाठात आलो, फार सुंदर आनंद घेत होता तुम्ही,
फार सुंदर संस्कार तुम्ही तुमच्या मुलांवर केलेत, पण मी तुम्हाला सांगू खऱ्या अर्थाने हे संस्कार फक्त मायच्या गावात आहेत तोपर्यंतच सांभाळू नका. तर हे संस्कार जे आहेत ना, हे सासरी गेल्यानंतर तुमचे लग्न होणार आहेत, तुम्ही लग्न करणारच आहात, पण ज्याही वेळेला तुमचं लग्न होईल, लग्न झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जे मायबापाच्या घरी खऱ्या अर्थाने चांगले संस्कार शिकलात, चांगले संस्कार शब्द अंडरलाईन करून ठेवा, जे चांगले संस्कार शिकलात ना ते तुम्ही सासरी गेल्यानंतर सुद्धा चालू ठेवा. तुम्हाला सांगू, तुम्ही परमार्थिकात मायबापाच्या घरी देवभक्ती केल्याशिवाय तुमच्या घरी भोजन बनत नव्हतं. मायबापाच्या घरी पहिला नैवेद्य देवाला दिल्याशिवाय त्या ठिकाणी तुम्ही भोजन करत नव्हतात. संध्याकाळी हरिपाठ करायची तुमच्या मायबापाची घरची परंपरा असेल तर ह्या सगळ्याच्या सगळ्या परंपरा, ह्या सगळ्याच्या सगळ्या सर्व परंपरा तुम्ही सांभाळत राहा, तुम्ही करत राहा. एखाद्या वेळेला ही परंपरा सांभाळत असताना, तुम्ही देवभक्ती करत असताना तुम्हाला टोकल्या जाईल, रोखल्या जाईल, बोलल्या जाईल. तुम्ही मायबापाच्या घरी हरिपाठ कीर्तन करतात, काकळा करतात, आणि तो सासरी गेल्यानंतर तुम्ही जर एखाद्या वेळेला हरिपाठ करत असाल, गजानन महाराजांचं स्मरण करत असाल, तुम्ही एखाद्या वेळेला हरिपाठ करत आहात, तुमचा तो परमार्थ पाहून एखाद्या वेळेला सासूला राग येईल, सासू तुम्हाला टोकेल, बोलणार, मोठी आली साधूच्या, तुम्हाला सासू बोलेल. एखाद्या वेळेला तुम्हाला सासरा येईल तुमच्याजवळ, सासरा म्हणेल, सुनबाई देव केल्यानं पोट भरत नाही, काम धंदे कर, कुठं देव करतेत. एखाद्या वेळेला तुम्हाला सासरा बोलेल. तुम्हाला सांगू, एखाद्या वेळेला खऱ्या अर्थाने तुमचा पती तुमच्या जवळ येईल, तुम्ही परमार्थ करत असताना तुम्हाला पाहिल्यानंतर त्याला राग येईल, तो तुम्हाला एखाद्या वेळेला परमार्थ हरिपाठ करतायत, हरिपाठ करता करता तुम्हाला तो लात मारेल, एखाद्या वेळेला तुमच्या समोर काळी पिशवी फेकेल. मी तुम्हाला सांगू आईनोत, त्यांनी काळी पिशवी जरी फेकलीत ना, तुम्ही त्याला बनवून द्या. एखाद्या वेळेला तुमचा परमार्थ सोडू नका. एखाद्या वेळेला तुम्ही हरिपाठ करतात, तुम्हाला सासू बोलेल, ऐकून घ्या. एखाद्या वेळेला तुम्हाला सासरा बोलेल, ऐकून घ्या. नवरा येईल, नवरा तुमच्या कमरड्यात लातही घालेल, शिव्या घालेल, तरी सुद्धा तुम्ही त्याचं ऐकून घ्या. तुमचा हरिपाठ, तुमचं संकीर्तन बंद करू नका. मी श्रीमद भागवत कथेची शपथ घेऊन सांगतो, हे सगळे तिरस्कार करणारे एक दिवस तुमच्यासोबत परमार्थ भक्ती करायला बसल्याशिवाय राहणार नाहीत. हे सगळे सत्संगामध्ये आपल्यासोबत शामील झाल्याशिवाय राहणार नाहीत. काय आहे फक्त सांगूत, आपला परमार्थ सोडावा लागत नाहीत, आपली भक्ती बंद करावी लागत नाहीत. जेही लोक अंतकरणामध्ये दृढ भक्तीचा संकल्प करतात ना, ती दृढ भक्ती ज्या वेळेला तुम्ही संकल्प करत असतात, ती दृढ भक्ती संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी माझा भगवान परमात्मा स्वीकारत असतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. अंतकरणापासून भक्ती करत राहा. त्या गजाननाच्या, त्या पांडुरंगाच्या, त्या जागेश्वराच्या, त्या पुंजाजी महाराजांच्या चरणामध्ये फक्त विनंती करा, देवा हे जे काही करतोय हा परमार्थ भक्ती माझ्यासाठी नव्हे तुझ्यासाठी करतोय. आणि असं असताना जर मला खऱ्या अर्थाने अशी साथ जर मला सगळ्याची मिळालीत ना, मला फार आनंद होईल. आणि खरं सांगू, सगळे मिळून केलेला परमार्थ कधीही चांगला, सगळे मिळून केलेला परमार्थ कधीही चांगला. का? कारण एकटा परमार्थ ज्या वेळेला करतोत ना, तो परमार्थ सार्थकी लागेलच याची शाश्वती नाही. पण दोघां मिळून जो परमार्थ केला जातोत ना, त्या परमार्थाचं द्विगुणित पद्धतीचं फळच असतं. अत्यंत महत्त्वाचा आहे. गळ्या परमार्थ हा सगळ्या मिळून केला पाहिजेत, घरा मिळून केला पाहिजेत, पती पत्नी मिळून केला पाहिजेत. यजमान का असतात कथेत? इथं तर 5 आहेत. यजमान का असतात सांगू, याच्या मागचं कारण आहे, परमार्थ हा सगळ्या मिळून केला पाहिजेत, दोघां मिळून एकाने चालत नाही. आता आपल्याकडे परंपरा काय आहेत? पार्वती येतात कथेले, महादेवाला ठेवतात घरी, तेले सांगतात पायजा रखवाली कर जा, आम्ही चाललो कथेले. पण सांगू नियम असा आहे गळ्या, माता माऊलींनी जे परमार्थ करतात ना, माता माऊल्या जे सत्संग करतात, आईंनो तुम्ही परमार्थ जेवढा करतात, तुमच्या परमार्थाचं फलित फक्त तुमच्याच पदरात पडते, तुमचं पुण्य बोवाला मिळत नाही. तुम्हाला तर मी त्या आगलाव्या पुराव्याशिवाय कधी बोलतच नाही. तुमचं पुण्य बोवाला मिळत नाही. पण बुवा जर कथेला तुम्ही घरी आहे वाटल्यास एखाद्या वेळेला, तो बुवाचं अर्ध पुण्य बाईला मिळते, बुवाचं अर्ध पुण्य बाईला आहे. पण बाई किती सत्संग परमार्थ करू द्या, बाईचं पुण्य बुवाला नाही. पण दोघंही मिळून जर पुण्य केलं तर ते डबल पद्धतीचं आहे, एकदम डबल पद्धतीचं. पटवून देतो मी. समजा बाईचं बुवाचं पुण्य बाईला अर्ध लागते, पण बाईचं नाही. मी सांगतो, बुवा जर समजा शिक्षक आहेत, मास्तर आहेत,
बाईला काय म्हणतात? ओ लाडक्या बहिणी हो, काय म्हणतात? मास्तरीन बाई. मास्तरीन बाई, तिला म्हणा करा साई, ते म्हणते लावा शाई. पण मास्तरीन बाई. हा, मास्तरची बायको मास्तरीन, डॉक्टरची बायको डॉक्टरीन. इंजेक्शन पाहिलं की 2 दिवस चक्कर येऊन उठत नाही. हा, डॉक्टरची बायको डॉक्टरीन, वकिलाची बायको वकिलीन. हा, आता बुवाची बायको बुईंग नका म्हणू. हा, आहेत ना. पतीचा जो अधिकार आहे ती लगेच अर्ध्या संपत्तीची मालकीन होते, अर्धी होऊन जाते. पण मला फक्त खरं सांगा, एखाद्याची बायको नर्स आहे, मग गेले म्हणतात काय, अरे नरसोबा राम राम, कुठं चाललात? म्हणते का कोणी असं? हा, अरे व्यावहारिक जीवनातल्या उपमा पदव्या जर बाईच्या बोवाला लागत नसतील, परमार्थामध्ये कशा काय लागतील? सत्संग दोघां मिळून करायचा असतो, दोघां मिळून परमार्थ करायचा असतो. परमार्थ दोघां मिळून ज्याही घरामध्ये होतोत ना, त्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहत नाहीत लेका, गोकुळ झाल्याशिवाय राहत नाहीत. मी आईंनो तुम्हाला विनंती करेल, पती सज्जनतेच्या मार्गावर कसा येईल हे अत्यंत महत्त्वाचं आहे. संकल्प केला पाहिजेत. आणि ज्या दिवशी